पण दीदी आपण आहे ना आज पुऱ्या करूयात, तिखट पुऱ्या करूयात. पण मस्त झणझणीत बनवूयात ना असं डाळ टाकून करूयात आपण तिखट पुरी. हा तिखट पुरी करूया. त्यासाठी एक फुलपात्र डाळ घेतली मी आणि थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे आहे ना आपण बारीक करून घेऊया. भिजवून घेतली बरं का ही, 1-1.5 तास भिजवली डाळ ही. कोथिंबीर टाकूयात आपण, कोथिंबीर भरपूर टाकते मी ह्याच्यात. आणि अद्रकचा तुकडा बारीक करून टाकते, कारण त्याच्यात बारीक होत नाहीत ना व्यवस्थित, असं तसेच राहतात तुकडे तुकडे त्याचे. बारीक करून टाकल्यावर मग बारीक होतात मस्त. लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची पण बारीक करून टाकते. चांगले 4 हिरव्या मिरच्या घेतल्या ते मी, त्याला तिखट करायच्यात ना पुऱ्या, तर 4 घेतल्या ते हिरव्या मिरच्या मी. पुऱ्या पण होत्यात आणि ह्या डाळीची मटरी पण होती, मूग डाळीची मटरी पण खूप छान होती. तर आपण पुऱ्या करूयात, मटरी नंतर करू एक दिवस कधीतरी. ओके. जशी आपण मेथीची मटरी केली का तशीच ह्याची पण मटरी होती, मूग डाळीची पण. हे ना आपण बारीक करून घेऊयात, थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात ह्याच्यात. हे ना असं वाटून घ्यायचं. मस्त कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक बारीक झाली, मस्त बारीक झालं. हे पण आहे ना बाजूला ठेवून देऊ 5 मिनिटं, असंच बाजूला ठेवून देऊ. हां, 1 फुलपात्र गरा घेतलाय, चाळून घेऊयात आपण. काय तर नाही आता चाळून घेतलेलं बरं ना. 2 फुलपात्री आहे ना आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत त्याच्यात. म्हणजे ते 2 फुलपात्री घेतले नाही का पिठाचे, गव्हाच्या पिठाचे. आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत नाही का. 1 चमचा हळद टाकणार आहोत आपण. 1 चमचा धना पावडर टाकणार आहोत. थोडंसं वर घेते मी, त्याला चव येते ना त्याने मस्त. थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत आपण, 1 अर्धा चमचा टाकते, कारण मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे ना त्याच्यात, त्याच्यामुळं जास्त टाकते ते. त्यांना पण ह्याच्यात तेल टाकून घेऊयात, सगळं एकजीव करून घेऊयात आपण. मस्त मोहन आपण, म्हणजे की तेल मस्त हे झाले, पिठाला लागले हे ह्याच्यात. असं आपण ना ओवा टाकून घेऊयात ह्याच्यात, मस्त क्रश करून टाकूयात असं नाही का. त्याने आपण भरपूर कोथिंबीर टाकून घेऊयात, कोथिंबीर ना मस्त चव येते म्हणून भरपूर कोथिंबीर टाकून घेऊयात. आता आहे ना हे वाटलेली डाळ टाकून घेऊयात आपण ह्याच्यात. हे आहे ना असं मळून घ्यायचं आपण ह्याच्यात पिठात. असं आहे ना मस्त पीठ मळून घ्यायचं. तेल टाकू आपण ह्याच्यावर. असंच आहे ना आपण 10-15 मिनिटं ठेवून द्यायत, म्हणजे गरा जे आपण मळलेला आहे ना तो जरा थोडासा फुलल ह्याच्यात, म्हणून ह्याला 10-15 मिनिटं ठेवून देऊयात आपण असं पिठाला. मस्त घट्ट पीठ झालंय, घट्ट म्हणजे जास्त बी नाही, छोट्या छोट्या तिच्याही करून पुऱ्या करूयात आपण असं छोट्या छोट्याशा पीठ.
तळून घेऊया. हे लहान मुलांच्या डब्याला दिलं तरी चालतंय. लहान मुलांच्या डब्यात की मुलं तर खूप चवीने खाते ते आवडीने, नाही का. हे फुगत नाही पण कुरकुरीत होतात. म्हणजे आता रवा टाकलाय ना आपण, रवा आणि कोथिंबीर हे सगळं, ह्याच्यात लसूण आहे किंवा आहे, त्याच्यामुळे ते फुगत नाहीयेत पण कुरकुरीत मस्त होतात बघ पुढे. आई मी आता एक खाऊन बघितली, खूप छान झाली अगं, खूप चविष्ट आहे. हा ना, खूप छान होते बाळा. चवीला तर खूप छान लागते. अशा पद्धतीने बनवलं ना हा मस्त लागतं. ना प्रवासात पण खूप छान लागतात बरं का. असं बनवून जर नेलं ना असं डब्यात भरून, खूप छान लागतात खायला प्रवासात. त्याच्या पण कडक तळल्या ना मस्त होतात. झाल्या आपल्या सगळ्या पुऱ्या तो. हो, हे ना आता सॉस सोबत, दह्यासोबत खूप छान लागतात बरं का खायला. मस्त. तुम्ही पण करून बघा एकदा, अशा खूप छान होतात खायला, टेस्टी होतात खूप. टेस्टी होतात.